नमस्कार, आरतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नवरात्री स्पेशल फराळ पाहत आहोत। तर आज असा झटपट होणारा पदार्थ म्हणजे नायलॉन साबुदाण्याचा चिवडा पाहणार आहोत। तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी कच्चा नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे। हा नायलॉन साबुदाणा तुम्हाला मार्केटमध्ये अगदी सहज पद्धतीने मिळू शकतो। त्यानंतर इथे 1 वाटी बटाट्याचा कीस घेतलेला आहे। हा सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये सहज पद्धतीने मिळेल। इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर तिखटपणा येण्यासाठी हिरवे मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। तुम्हाला जर याऐवजी लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता। तर हा नायलॉन साबुदाणा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आधी आपण अर्धा भाजून घेऊयात। साबुदाणा आपल्याला इथे कलर बदलेपर्यंत भाजायचा आहे। साबुदाणा जर छान असा भाजला गेला तर तो तळल्यानंतर आतमध्ये कच्चा राहत नाही। साबुदाणा इथे छान असा फुलला गेलेला आहे। तर आता आपण याला काढून घेऊयात। अशाच पद्धतीने राहिलेला साबुदाणा आपण इथे भाजून घेऊया। साबुदाणा इथे छान असा भाजून घेतल्यामुळे तो तेलकटही होत नाही जास्त। तर इथे आता सर्व साबुदाणा माझा भाजून झालेला आहे। याला थोडा वेळ थंड होऊ देऊयात। तर साबुदाणा इथे छान असा थंड झालेला आहे। याला आता आपण तळून घेऊयात। तर तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर साबुदाणा टाकून घेऊयात। साबुदाणा इथे छान असा भाजून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकताच तो किती छान असा फुललेला आहे। तर अशा पद्धतीने मी राहिलेला सर्व साबुदाणा इथे तळून घेणार आहे। तर साबुदाणा इथे छान असा तळला गेलेला आहे। याला आता आपण काढून घेऊयात। तर इथे माझा सर्व साबुदाणा तळून झालेला आहे। आता बटाट्याचा कीस तळून घेऊयात। छान असा तळला गेलेला आहे, काढून घेऊयात। तर आता शेंगदाणे तळून घेऊयात। तर शेंगदाणे आपल्याला इथे छान मस्त असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे इथे छान असे तळले गेलेले आहेत। यांना काढून घेऊयात। तर इथे आता मिरची तळून घेऊयात। ते मिरची तळून झालेली आहे। तर आता याच्यावरती चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। तर आता याला मिक्स करून घेऊयात। छान असा नवरात्रीसाठी आपला नायलॉन साबुदाणा बनवून तयार आहे। घरी नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा।